संभाजीनगरच्या हॉटेल विट्सवरून विधान परिषदेत आज खडाजंगी झाली। विरोधकांचे मंत्री संजय शिरसाटांवर गंभीर आरोप त्यांनी केले। संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली। मंत्री संजय शिरसाटांनी सर्व आरोप यावेळी फेटाळले। मुख्यमंत्र्यांकडून प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले। संभाजीनगरच्या हॉटेल विट्स प्रकरणावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केले। तसंच हॉटेलची किंमत निश्चित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। तर कोर्टाच्या निर्देशानुसारच ही टेंडर प्रक्रिया करण्यात आल्याचं संजय शिरसाटांनी म्हणत सगळे आरोप फेटाळले आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं। जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, इला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर एफआयआर करा, इला ब्लॅकलिस्ट करा, हा माझा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सॉलन्सी सर्टिफिकेट 40 करोडचं द्यावं आणि मिनिमम 45 कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असं। ही कंपनी 6 महिन्याची आहे, हे 3 वर्षाची अट टाकलेली ही नाहीये। माझं म्हणणं हा आहे मुद्दा बेसिक, तुम्ही याला उत्तर द्या। तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल, उद्या कोणी घेतं म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी? हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात 130 झाली पाहिजे, 160 झाली पाहिजे, 200 झाली पाहिजे, मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे। त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत, प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे। प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली। कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा। कोर्टाने सांगितलंय 6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही। दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते। कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते, अधिकाऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे, तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल।